अशोक खरातला मारून टाकून मोकळं व्हावं, खरात प्रकरणावर चर्चाही करू नये. संभाजी भिडेंची भोंदू खरात प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया. भोंदू खरात प्रकरणात पोलीस तपासाला नवं वळण. आयुर्वेदिक औषधं आणि जडीबुटी दुकानाच्या मालकाची चौकशी होणार, तर नाशिक रोड परिसरातील एक ज्वेलरही पोलिसांच्या रडारवर. भोंदू अशोक खरात विरोधात आणखी एक गुन्हा दाखल. नाशिक पोलिसात आतापर्यंत खरात विरोधात एकूण 8 गुन्हे दाखल. नरबळी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंतर्गत मोठी कारवाई. भोंदू खरातकडून जप्त बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनानंच दिल्याचं उघड. 1 जानेवारी 2024ला परवान्याचं नूतनीकरण. चौकशीत फार्म हाऊसवरून 21 काडतुसं जप्त. परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू. संजय राऊतांनी खासदारकीसाठी शरद पवारांचं नाव का घेतलं? प्रियंका चतुर्वेदींचे संजय राऊतांना सवाल. न्यूज 18 मराठीला सूत्रांची माहिती. बैठकीतील नाराजी नाट्याची चर्चा. नागपुरात सलग चौथ्या दिवशीही पेट्रोल पंपाबाहेर स्थानिकांच्या लांबच लांब रांगा. इंधन साठा मुबलक असूनही अफवांमुळे नागरिकांची पंपाबाहेर गर्दी. अक्कलकोटमध्ये दर गुरुवारी मांस मटण विक्री बंद. नगर परिषदेच्या निर्णयाला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. बांगलादेशमध्ये 50 प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळल्यानं भीषण अपघात. अपघातात 23 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता. आणि देशासह राज्यात रामनवमीचा उत्साह. अयोध्येत भाविकांची गर्दी, तर मुंबई, नाशिक, शिर्डीत भाविकांनी केली गर्दी. येते की नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या विरोधात 8वा गुन्हा दाखल झालेला आहे. मृत्यूची भीती दाखवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांनी अशोक खरात विरोधात गुन्हा दाखल केलाय. वावी पोलीस ठाण्यामध्ये अशोक खरात यानेच राजेंद्र जासूद आणि दिनेश परब यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केलेला होता. तसंच बनावट व्हिडिओ दाखवत 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या अशोक खरात विरोधातच खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. लॉजिस्टिकचा व्यवसाय करण्यासाठी अवतार पूजा करण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याचं तक्रारीत नमूद केलंय. तर अवतार पूजा करण्यासाठी फिर्यादीने मर्सिडीज कार घेत ती सन 2018ला या बाबाला भेट दिलेली होती आणि गुरुच्या सेवेचं कारण सांगून आणि मृत्यूची भीती घालून अमेरिकेमध्ये वैद्यकीय खर्च करण्यासही भाग पाडलेलं होतं. अमेरिकेत वैद्यकीय उपचारासाठी 29,81,000 खर्च जासूद यांनी केलेला आहे. तर 2018 पासून डिसेंबर 2025 पर्यंत यावेळेला वेळोवेळी फसवणूक करून 4 ते 5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय. अवतार पूजेतून ईशान्येश्वर महाराज महादेव नागाच्या स्वरूपामध्ये दर्शन देतील अशी माहिती देखील भोंदू खरातने दिलेली होती आणि त्यानंतर खोटा नाग दाखवून खरातने ही फसवणूक केली. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार 2018 ते 2025 या कालावधीत खरात याने जिवे मारण्याची धमकी देत प्रचंड आर्थिक लूट केली. 21 देशांमध्ये घेऊन जा, तिथल्या मातीला स्पर्श करून दे, तरच तुमची भरभराट होईल अशा अंधश्रद्धेच्या गोष्टी सांगून खरातने त्यांना फसवलेलं आहे आणि मागणी मान्य न झाल्यास संपूर्ण कुटुंब नष्ट होईल अशी धमकी दिल्याचा सुद्धा आरोप आहे. आमचे प्रतिनिधी अभिजित पोते सध्या आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडे जाऊया. अभिजित, आपण आता बघतोय नवे नवे खुलासे होताना दिसतात. आता 8वा गुन्हा दाखल झालेला आहे आणि धक्कादायक माहिती समोर येते. नक्कीच अमित, जसं तुम्ही सांगितलं की भोंदूबाबा अशोक खरातवर आता जवळपास 8 पेक्षा अधिक गुन्हे नाशिकच्या शहर पोलीस स्टेशनमध्ये जे आहेत ते दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. हा जो गुन्हा आहे ना, तो पुण्यातले एक बडे व्यापारी आहेत राजेंद्र जासूद नावाचे. 2018 मध्ये पहिल्यांदा त्या अशोक खरातची भेट या राजेंद्र जासूद यांच्याशी झाली होती. त्यांच्या एका मुंबईच्या मित्राने बिझनेसमध्ये, म्हणजे तुला व्यवसायात जर बढोतरी पाहिजे असेल, व्यवसाय वाढवायचा असेल, तर माझ्या ओळखीचे आमच्या गावचे नाशिकचे एक बाबा आहेत जे या सगळ्यामध्ये उत्तर पूजा वगैरे करून व्यवसायात तुला यशस्वी होण्यासाठी मदत करतील. आणि 2018 पासून डिसेंबर 2025 पर्यंत
हा जो व्यापार हे जे व्यापारी आहेत पुण्यातले मगरपट्ट्यामध्ये राहणारे राजेंद्र जासूद नावाचे हे मोठे बिझनेसमॅन आहेत. कन्स्ट्रक्शन आणि फर्निचर आणि इतर लॉजिस्टिकचा बिझनेस त्यांचा आहे आणि त्यांना हे सगळे जे बिझनेस आहेत त्यांचे ते परदेशात चालू करायचे होते आणि या भोंदू बाबांना त्यांना तीच गळ घातली की जर तुमचा बिझनेस जो आहे तुझा तो परदेशात वाढवायचा असेल तर तुला देवदेवतांची पूजा करावी लागेल, उत्तर पूजा करावी लागेल असं म्हणून भुरळ पाडत जवळपास 4 ते 5 कोटी रुपयांचा गंडा या व्यापाऱ्याला घातलाय. आता या व्यापाऱ्याने काल रात्री उशिरा नाशिक पोलीस स्टेशन मध्ये जो आहे तो गुन्हा दाखल केलाय. ते व्यापारी अजूनही नाशिकमध्ये आहेत. जवळपास 8 गुन्ह्या 8वा जो गुन्हा आहे तो असा आहे की उत्तर पूजा करायच्या बहाण्यानं आधी तर त्यांची जी व्यापाऱ्याची मर्सडीज कार आहे ती नावावरती करून घेतली. एवढंच नाही तर तो भोंदू बाबा एवढा पोहोचलेला आहे की जवळपास 21 देशांमध्ये तुला जावं लागेल. जे राजेंद्र आहेत त्यांना आपला बिझनेस जो लॉजिस्टिकचा आणि फर्निचरचा बिझनेस आहे तो परदेशात वाढवायचा होता. तुर्किस्तानमध्ये तो बिझनेस सुरू करायचा होता. जर तुर्किस्तानमध्ये तुला बिझनेस सुरू करायचा असेल तर नवीन माझं जे कार्यालय आहे किंवा जे मंदिर आहे त्या मंदिराचं कार्यालयाचं फर्निचर जे लोखंड आणि इतर फर्निचर तुला तुर्किस्तान मधून घ्यावं लागेल आणि तुर्किस्तानमध्ये तो फर्निचर घेतल्यानंतर जी सगळी निगेटिव्ह पॉवर आहे, जी निगेटिव्ह शक्ती आहे ती त्या फर्निचरमध्ये बसेल अशी जे आहे तो असा भुरळ या व्यापाऱ्याला पाडली. पण व्यापाऱ्याच्या अनेकदा लक्षात आलं की आपली फसवणूक होते. साधी नाही तर जवळपास 4 ते 5 कोटी रुपयांची फसवणूक या व्यापाऱ्याची झाली आहे. त्या व्यापाऱ्याने तसा गुन्हा नोंद केला. जी FIR कॉपी आपल्याला हाती लागलेली आहे त्या FIR कॉपी मध्ये देखील या सगळ्या अनेक गोष्टी झालेल्या आहेत. थोडक्यात जर सांगायचं असलं तर जवळपास 10 देशांमध्ये या व्यापाऱ्याला तो भोंदू बाबा अशोक खरात घेऊन गेलाय. त्याच्या उपचाराचे, त्याच्या येण्या जाण्याचे, प्रवासाचे, राहण्याचे अमेरिकेत तो गेलेल्याचं कळते असं FIR मध्ये नमूद आहे. अनेक खर्चा जो परदेशात खर्च झाले ते सगळे या राजेंद्र जासूद नावाच्या व्यापाऱ्याला करायला लावले होते आणि जवळपास 4 ते 5 वर्ष हे सगळं प्रकरण चालू होतं. एनकेन प्रकारे तो पैसे उकळण्याचं काम करत होता आणि अशा प्रकारे जवळपास 5 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं या FIR मध्ये सांगितलंय. रिंगण जे मंदिर आहे त्या भोंदू बाबाचं त्या मंदिरात एक रिंगण करण्यात आलं आणि रिंगणात थांबून मला धमकवण्यात आलं. ऑनलाईन मी ते सगळं फर्निचर बुक केलं होतं. इतर देवदेवतांची भीती मला दाखवण्यात आली आणि जर रिंगणातून बाहेर आलास तर तुझा जीव जाईल, सर्पदंश होईल अशी भीती एक प्रकारे दाखवण्यात आली. म्हणजे देवी शक्तीची भीती त्या व्यापाऱ्याला दाखवण्यात आली आणि असं करून हे सगळं प्रकरण जे आहे ते हळूहळू बाहेर येते. अमित, हा 8वा गुन्हा आहे. अजून किती गुन्हे आहेत? पोलिसांनी, सरकारने सगळ्यांना आव्हान केले की ज्याची फसवणूक या भोंदू बाबाने अशा सगळ्या प्रकारे केलेली आहे, एनकेन प्रकारे पैसे कमवले आहेत फसवेगिरी करून, अशांनी FIR दाखल करावी. असे 8 FIR आता तरी दाखल झालेत. या व्यापाऱ्याचं असं म्हणणं आहे की मी हा सगळा प्रकार सगळ्यांसमोर आणणार आहे. अनेक व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याचं कळतंय. जो मित्र या राजेंद्र जासूद यांना घेऊन गेला होता तो मुंबईचा त्यांचा मित्र आहे, तोही व्यापारी आहे. त्याची देखील काही फसवणूक झाली आहे का? किंवा असे अनेक व्यापारी आहेत ज्यांना तुमचा जर व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर तुम्हाला ही उत्तर पूजा करावी लागेल, अवतार पूजा करावी लागेल, मंत्रोच्चार करावे लागेल असं सांगत या भोंदू बाबांना अजून किती व्यापाऱ्यांना हा सगळा गंडा घातलाय. हळूहळू हे सगळं समोर येईल. अमित, बरोबर. आणि अभिजित, एकंदरीत जर आपण बघितलं तर ही आरोपांची जी मालिका आहे, गुन्हे दाखल होण्याची मालिका काय थांबताना नाव घेत नाही. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान नाशिकमधील भोंदू अशोक खरातकडून बंदूक जप्त करण्यात आलेली आहे आणि या जप्त करण्यात आलेल्या बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनानंच दिल्याचं आता उघड झालंय. 15 ऑक्टोबर 2012 रोजी शस्त्र परवाना मंजूर करण्यात आलेला होता आणि त्यानंतर 1 जानेवारी 2024 रोजी परवान्याचं नूतनीकरण झाल्याची नोंद समोर आली आहे. दरम्यान पोलिसांनी केलेल्या चौकशीत खरातच्या फार्म हाऊसवरून 21 काडतुसं जप्त करण्यात आलेली आहेत. त्यापैकी 5 काडतुसं ही वापरलेली आहेत आणि त्यांचा वापर नेमका कशासाठी करण्यात आला याचा तपास केला जातोय. दरम्यान गेल्या 7 दिवसांच्या तपासामध्ये खरातने शस्त्र बाळगल्याची माहिती दिल्यामुळे, ही पुढे आल्यामुळे चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण आलंय. तर दुसरीकडे आता भोंदू खरातचा शस्त्र परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर येते. 10वी नापास अशोक खरातने तंत्रज्योतिष आणि बोंदुगिरीमधून करोडोंची माया जमवलेली होती. सिन्नरच्या मिरगावमध्ये त्याने करोडोंची जमीन खरेदी करत काळ्या कारनाम्यांची लंका उभारली. इथेच त्याच्या बोंदुगिरीची फॅक्टरी सुरू होती. तंत्रमंत्र, अघोरी पूजा, काळी जादू आणि या सर्वांच्या नावाखाली भीती दाखवत महिलांचं लैंगिक शोषण सुरू होतं. आता भोंदू खरातच्या अटकेनंतर SITच्या चौकशीचा फेरा खरातच्या मिरगावातील माया महलापर्यंत पोहोचलाय आणि इथेच त्याचं आलिशान फार्म हाऊस, ईशान्येश्वर मंदिराजवळ तारांचं कुंपण असलेली जमीन होती आणि याच ठिकाणी कृष्णकृत्य सुरू होती. त्यामुळे SITच्या तपासात या माया महलात दडलेलं सत्य समोर येणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान या खरातचा माया महल नेमका कसा आहे आपण जाणून घेऊया. तर मिरगावमध्ये खरातच्या भोंदूगिरीची फॅक्टरी अगदी जोरदार सुरू होती. तर 50 एकरामध्ये मोकळी जमीन होती. त्या ठिकाणी अनेक झुडपं होती. मोठा परिसर आहे तसा तो. आलिशान फार्म हाऊसवरती मंदिर परिसर आणि या परिसरामध्ये एक कुंड बघायला मिळतोय. त्यानंतर पौर्णिमा असेल किंवा अमावस्येला या ठिकाणी अघोरी पूजा केल्या जायच्या. खरातचा माया महल नेमकं कसं आहे आपण बघतोय. मंदिराजवळ अघोरी पूजा विधी अनेकदा होत होते. तसंच विशिष्ट पूजेच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण सुद्धा केलं जात आहे. आपण बघितलं तर अनेक गुन्हे तशा प्रकारचे दाखल झाले. त्यामध्ये वाघ साप दाखवून पूजाविधी केले जायचे. तर अघोरी पूजा विधीसाठी 5 नरबळी दिलेत का असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे, अशी शंका घेण्यात आली आहे. यानंतर नरबळीनंतर मृतदेहांची विल्हेवाट इथेच लावली का हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. तसंच ऑश्नोजल बोगस एल्विश मध या ठिकाणीच बनत होतं का हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतर चिंचोके पॉलिशिंग करून इकडेच विक्री केली जात होती का. बघा कशा पद्धतीचं त्याचं कामकाज होतं, काय काय गोष्टी तो इकडे करत होता, या सगळ्या शंका आता उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे खरातचा माया महलमध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टी होत होत्या हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान अशोक खरात प्रकरणावरून दररोज नवे खुलासे होत असून अनेक प्रकरणं समोर येत आहेत. जितेंद्र आव्हाडांनी अशोक खरात प्रकरणावरती विधानसभेमध्ये गंभीर आरोप केलेला आहे. खरातने पहिली हत्या 2007 मध्ये पत्रकार बाळू तुपेंची केली असल्याचा आरोप केलेला आहे. पोलिसांनी अशोक खरातला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी म्हटलंय. आणि आता आव्हाड यांच्या आरोपावरून बाळू तुपे खून प्रकरणातील आरोपीच्या काकांनी स्पष्टीकरण दिलंय. बाळू तुपे खून प्रकरण आणि खरातचा संबंध नसल्याचं सनी रोकडे यांनी स्पष्ट केलं. या अशोक खरातला वाचवण्यासाठी अशोक खरातने जो पहिला खून केला तो बाळू तुपे नावाच्या पत्रकाराचा केला. ते साल होतं 2007 साली. नाशिकमध्ये अतिशय शांतपणाने ही सगळी चर्चा चालू होती की असा खून झाला, पण तेव्हा कोणी याच्यावर हे घेतलं नाही, गांभीर्याने दखल घेतली नाही. त्याचा जो ट्रस्ट आहे त्या ट्रस्ट मधल्या सदस्यांना अजून अटक का नाही झाली. त्या ट्रस्ट मध्ये आलेला पैसा कुठनं आला, जमिनीतनं आलेला पैसा कुठनं आला, कोणी कोणी कुठे कुठे जमिनी घेऊन दिल्या, सगळं ओपन आहे ना. हे सगळं महाराष्ट्राला समजू द्या. अशोक खरातला वाचवण्यासाठी मोठे मोठे पोलीस ऑफिसर 2-2 कोटी रुपये घेणार असतील. पोलीस आहेत ना 2 कोटी रुपये घेतलेले, त्यांचं काय करायचं. ज्यांनी जमिनी दिल्या त्यांचं काय करायचं. ज्यांच्या नावावर जमिनी आहेत त्यांचं काय करायचं. ट्रस्टमध्ये आहेत त्यांचं काय करायचं. ते सह आरोपी आहेत ना, त्यांना काय माहित नव्हतं काय चालू आहे. आव्हाड साहेबांनी जे रोकडे कुटुंबावर जे खोटे आरोप केलेले ते बिनबुडाचे आरोप आहे. गेल्या 2008 साली बाळासाहेब तुपे आणि कुणाल रोकडे यांच्यामध्ये अंतर्गत काहीतरी वाद झाला. ते वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. हाणामारी झाल्यानंतर त्यांच्याकडून घटना घडली का नाही घडली ती काय आम्हाला माहीत नाही.